ते 2 लाख रुपये देतील. पण त्यांनी संपूर्ण रक्कम चेक बनवून वाह! दिला. म्हणजे आम्ही पण शॉक. हं. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणूस. हं, हं. नाहीतर आता सध्या मुंबईत पैसा गुजराती मारवाड्यांकडेच आलेला आहे. आम्हाला पण बरं वाटलं, की एक मराठी व्यक्ती पूर्ण ॲम्ब्युलन्स आणि हं. आम्हाला छोटे ॲम्ब्युलन्स सुद्धा देणारी मराठी व्यक्ती. आमच्या वेळेला बॉम्बस्फोट झाला होता. हं. विलेपार्ले टॅक्सी. हो, हो. आणि आम्ही मराठी त्या आमच्या मंडळाची ती बेंच असायची. बेंच हादरले. काहीतरी झालं. आणि असं विलेपार्ले पोलीस स्टेशनवरून मला फोन येतो, "अरे, कुठे आहेस? तुमची ॲम्ब्युलन्स घेऊन ये." आणि आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन तिथे घटनास्थळी पोहोचतो. तर त्या अक्षरशः बॉम्बस्फोट एवढा तीव्र असतो, की ते चिंधड्या तर नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवणकर. गप्पाच्या पुढच्याच भागामध्ये तुमचं स्वागत करत आहोत. तर गप्पा मंडळांच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण एका अशा मंडळाशी गप्पा करणार आहोत, ज्यांची मूर्ती पाहून तुम्हाला मास्टर दीनानाथ वेलिंग यांची आठवण येईल. तर या चला आपण गप्पा करूया मुंबईच्या बाप्पा मंडळाशी. दादा नमस्कार. नमस्कार. मी मुंबईचा बाप्पा सुभाषराव गणेश मंडळ याचा कार्यकर्ता, म्हणजे आताच्या शब्दात प्रमुख मार्गदर्शक. आमच्या मुंबईच्या बाप्पाची स्थापना 1955 साली झाली. 1955 साली या गणपतीची स्थापना जेव्हा झाली, तेव्हा हा इतिहास आम्ही आमचे जुने कार्यकर्ते श्रीकांत बर्वे यांना आम्ही बोलून त्यांच्याकडून चौकशी केली, की या मंडळाची स्थापना कशा प्रकारे झाली. तर त्यांच्याकडून आम्हाला शिवाजी बजरंग व्यायामशाळा विरले पार्ले नव्हे, विरले पार्ले हे नाव होतं त्यावेळी पार्ल्याचं. तर त्यावेळी शिवाजी बजरंग व्यायामशाळा सकाराम मास्तर म्हणजे सकाराम कोरे हे चालवत असत आणि त्यांचे काही त्या व्यायामशाळेत कार्यकर्ते. त्यांना 1953 साली ही कल्पना सुचली, की आपण सुद्धा गणेशोत्सव सुरू केला पाहिजे. टिळकांनी मुंबईत गणेश सुरू केला, आपल्याला सुद्धा विरले पार्ले, त्यावेळेचं नाव विरले पार्ले, आपण सुद्धा सुरू केलं पाहिजे. तर 1953 साली मास्तरांनी गंगाराम बुवा इंदुलकर, म्हणजे जे आमच्या नाक्यावरती हॉटेल आहे भोलानाथ हिंदू हॉटेल, त्याचे मालक. कारण गणपती स्थापन करायचं तर असे व्यक्तिमत्व पाहिजे, की जे बरोबर. आपल्याला गणपती बसवण्यात मदत करतील. बरोबर. मग गंगाराम बुवा आणि मास्तर यांनी आमच्या इथे विलेपार्लेत एक पार्लेश्वर हिंदू देवालय आहे, ते बाबूराव परांजपे यांच्या मालकीचं होतं. मग त्यांनी ती ट्रस्ट निर्माण केली होती. त्यांच्याकडे काही प्रसिद्धी मंडळी होती, जे हे मंदिर व्यवस्थित चालवत होते. तर त्यांना ह्या दोघांनी विनंती केली, की तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा, की आम्ही त्या गणपती स्थापन करतोय. तर त्यांनी त्या दोघांना सांगितलं, की मी तुम्हाला नक्की मदत करेन, पण सध्या 1953 सालची गोष्ट आहे. 1953 साली जेव्हा आपल्या पार्लेश्वर मंदिरामध्ये सणाच्या उत्सवाच्या दिवशी लोक जमत, त्यावेळेला काही घोडस्वार, म्हणजे ते धाक दाखवण्यासाठी पक्षी मारायच्या बंदुका ह्या घेऊन तोंडाला रुमाल बांधून त्या देवळात अशा सणासुदीच्या दिवशी लूट करत असत. तर त्यांनी त्या मंडळींनी बाबूराव परांजपे, विनायक साठे, पदू भट, प्रभू देसाई, बर्वे अशा लोकांनी, त्या ट्रस्टवरती असलेल्या लोकांनी विनंती केली, की ही लूट कुठेतरी थांबली पाहिजे. तर ते मास्तरांनी आणि इंदुलकरांनी एक आखणी केली आणि आपल्या व्यायामशाळेतली लोक त्या देवळाच्या आजूबाजूला उभी करून त्यांना असे 2-3 वेळा पळवून लावले आणि त्यामुळे ती देवळाची लूट व्हायची थांबली. आणि मग अशा प्रकारे बाबूराव परांजपे आणि त्याच्या मंडळींनी आपला शब्द पाळला व 1955 साली सोनेरी रोड, जो आता सुभाष रोड म्हणतात, तो सोनेरी रोड गणेशोत्सव हा 1955 साली पहिला स्थापन झाला.
त्यामुळे त्या गणपतीची स्थापना सकाराम कोरे व गंगाराम इंदुरकर अशा 2 नावांनी तो मंडळ पुढे चालू राहिला. मग त्याच्यानंतर आता हा मुंबईचा बाप्पा हे नाव कसं काय सुचलं? हे आमची पहिली पिढी, हा. मग दुसरी पिढी, मग तिसरी पिढी, त्या काळामध्ये सुभाष गणेशचं मंडळ हे नाव तर चालूच होतं. आणि सडनली म्हणजे आता एक 66-67ची गोष्ट अशी, आमच्या मंडळाची यंग मुलं किंवा यंग कार्यकर्ते म्हणजे दर्शन देसाई, त्यांना असं सुचलं की आपण पण आपल्या गणपतीला नाव देऊ, एवढे आपण चांगले कामं करतोय, आपल्या मंडळाचं नाव आहे, तर काहीतरी एक असं टॅग हवं. मग ते ठरलं असं की त्यांनी 2-3 नावं सजेस्ट केली. तर मी म्हटलं व आपण एक काम करू, मंडप पण पडलेला आहे, मीटिंग लावू, त्यात तू मांड. आणि त्या याच्यामध्ये त्या वोटिंगमध्ये मुंबईचा बाप्पा हे नाव, मी आता हे गेली 4-5 वर्षच झाली असतील मला वाटतं, पण ते नाव एवढं फेमस झालं की लोक आता त्या गणपतीला मुंबईचा बाप्पाच या नावाने उल्लेख करतात. म्हणजे एक नाव म्हणजे म्हणतात ना, आपण एक गणपती उत्सव करतो, सुभाषवरचा गणपती, तर तसं न म्हणता आता लोक मुंबईच्या बाप्पाचं हे काम आहे, मुंबईच्या बाप्पाकडे हे मागायचं आहे, मुंबईच्या बाप्पाची ॲम्ब्युलन्स हवी आहे, अशी ती चर्चा होऊन ते नाव यायला लागलं. नाही दादा, मी इतके वर्ष बघतोय की तुमची मूर्ती ही दरवर्षी एकसारखीच असते. तर कार्यकर्ते असं कधी बोलले नाही का की आपण मूर्ती बदलूया किंवा हाईट वाढवूया असं काही? मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर मूर्ती ही मला वाटतं तिसरी पिढी असेल. जवळ 37 किंवा 36 वर्ष ते पकडून चाला, म्हणजे आमच्या लहानपासून आम्ही ही मूर्ती बघत आलो. आणि ह्या मूर्तीत बदल करावा असा वाटला, पण कधी तो बदल होऊ दिला नाही कार्यकर्त्यांनी. म्हणजे 50व्या वर्षी वाटलं की काहीतरी करायचंय, आणि ही दुसरी पिढी होती. मग 50व्या वर्षी काहीतरी करायचंय, तर आमचे जे चलचित्राचे प्रमुख होते मोहन कावले, तर त्यांच्या पाठून त्यांचा मुलगा या वारसा हक्क चालवला पुढे. त्यांनी त्याच्या डोक्यात कल्पना आली की आपण मूर्ती तीच ठेवू, आपण लोकमान्य ठिकाणी गणेशोत्सव सुरू केला मुंबईमध्ये, हे चलचित्र दाखवू. आणि त्याला मग आम्ही एक खर्च काढला, तर तो खर्च आमचा जेमतेम होण्यासारखा असल्यामुळे आम्ही एक यशवंत नावाचा मूर्तिकार सायानीतून मंडपामध्ये येऊन मूर्ती बनवण्यास त्याचे पैसे नक्की केले. पण त्याचं मेकॅनिझम जे होतं ते मंगेश कावले, म्हणजे आमच्या मंडळाचेच कार्यकर्ते, त्यांनी ते मेकॅनिझम व्यवस्थित बसवलं आणि ती मूर्ती घडवली. म्हणजे मुंबईत 50 वर्षात होतं आमचं, पण ती असं पहिलं त्यांनी काहीतरी करून दाखवलं की लोकमान्य टिळक गणेशाची मूर्ती आणतायत, पण त्यामध्ये 25 फुटाचे टिळक आणि त्यांच्या हातात 9 फुटाची मूर्ती, जी आमची मूर्ती बदलायची नाहीये, तीच मूर्ती ठेवायची. तर ती मूर्ती चेंज न करता त्याच मूर्तीला आम्ही त्या टिळकांच्या हातात देऊन ते 50 वर्षाचं. मग ज्यावेळेला तो गणेशोत्सवाला जो पहिला दिवस असतो, पब्लिक आली तिथे दर्शनाला, पब्लिकचं काय रिएक्शन होतं? हळूहळू ते प्रसिद्ध होत गेलं, म्हणजे लोकांना कळत गेलं. एवढं काय मोबाईल वगैरे एवढे हे नव्हते, पण त्यावेळेला काय असं काही गोष्टी कळायला 2 दिवस लागायचे. बरोबर. तर लोकांमध्ये चर्चा झाली की 25 फुटाची टिळकांची मूर्ती आहे आणि त्यांच्या हातात 9 फुटाची मूर्ती आहे, कशी काय ठेवली असेल बरं, त्या बघायसाठी लोकांचा उत्सुकता. आणि ते हळूहळू पसरत गेला. म्हणजे लोकांची एवढा लाईन म्हणजे वेग वाढला ना की लोक म्हणजे तिथे सकाळपर्यंत गर्दी व्हायला लागली. आणि ते बघून लोक परत थांबत असत, हे कसं काय केलं. तर कार्यकर्ता त्यामध्ये काही सांगायचं नाही, की आहे असं आहे. म्हणजे लोकांना ते आकर्षण की हे केलं तरी कसं असेल. आता जसं ही मूर्ती बोललात,
मला एक अशी तुमची आठवणीतली मूर्ती सांगा ना, की ती मूर्ती तुम्ही कधी विसरू नाही शकली? आठवणीतली मूर्ती हां. मूर्ती किंवा अख्खा गणेशोत्सव तो. गणेशोत्सव मला वाटतं जेव्हा कारगिलचं युद्ध झालं हं, आणि त्या कारगिलच्या युद्धामध्ये आम्ही हे चलचित्र कारगिलचं युद्ध चलचित्राच्या स्वरूपात करायचं ठरवलं. त्यावेळेला आम्ही उभं केलं सगळं चित्र. आणि जेव्हा आमचा शो सुरू झाला, म्हणजे आम्ही हे सगळं बनवून शो सुरू झाला आणि दिवसेंदिवस हा शो पाहण्यासाठी लोक परत परत येत असत. म्हणजे त्यावेळेला ते चलचित्र इतकं गाजलं की सकाळी सकाळी 6 वाजेपर्यंत शो चालू ठेवावा लागला आम्हाला. काय बोलू? आणि लोकांच्या बाहेर येताना गर्जना, वंदे मातरम, भारत माता की जय. त्यामुळे ते थोडंसं आम्हाला जरा हं, अं, तो विषय आमच्या लक्षात हं. राहिला. हा कधी केलेला हा देखावा? हा साधारण माझ्या युद्ध झालं ना आपलं, हां. साधारण त्याच त्याच वर्षी, म्हणजे तो हं, हं. इयर जो होता, हो, हो. तो इयर आपण जिंकल्यावरती तो हं. त्याच इयरला गणपती उत्सवाच्या वेळेला आम्ही हा साजरा केला. त्यामुळे त्याच्यामध्ये अजून लोकांना उत्साह मग वाढला. तुम्हाला असं काही तेव्हाचे ज्यावेळेला चलचित्राने काही करत होते, तेव्हाचे काही किस्से आठवतायत का? किस्से म्हणजे आता हा एक विषय झाला. हां. म्हणजे आम्हाला आमच्या मंडळाला असं पूर्वीपासून हं, जे काय घडतं आहे भविष्यात महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये काय घडतंय हं. त्याच्यावरच काहीतरी बनवायचं असं हं, आमचा हं. एक मानस असतो. त्यामुळे आम्ही असे कामगारांचे, जेव्हा गिद्दी कामगारांचा निकाल उशिरा लागायचा त्याच्यावरती आम्ही केलं, किंवा हे राजकारणी फोडाफोडीचं राजकारण, हं, ते सुद्धा आम्ही चलचित्राच्या स्वरूपात दाखवलं. नंतर आता नवीन तुम्ही बघाल तर कसाबला हं, पकडलं, ते सुद्धा आम्ही चलचित्राच्या स्वरूपात दाखवलं. असे जिवंत हं. प्रकार आम्ही म्हणजे चलचित्राच्या स्वरूपात लोकांसमोर मांडले, की जेणेकरून त्याच वेळेला हा अ, लोकांसमोर चर्चेचा विषय असतो आणि त्याच वेळेला आम्ही हे चलचित्र सादर करतो. म्हणजे जसं आम्ही एक कामगारांबद्दल न्यायालयावरती ठपका ठेवला, तेव्हा पोलिसांनी हा शो बंद करायचा प्रयत्न केला. हं, मग त्यांनी हा पूर्ण शो ऐकला. मग त्यांचं ऑब्जेक्शन हं. की बाबा नाही, तुम्ही असं करू शकता. म्हणजे शेवटी अशी चर्चा होते. 1-2 दिवस शो चालल्यावरती. तर असे आमचे जिवंत विषय घेऊन आम्ही पुढे-पुढे चाललो. त्यामध्ये आम्हाला यश आलं. आता जसं आता देखावे पण 2 प्रकारचे असतात. एक तर मेकॅनिझम आणि एक तर जिवंत देखावे. तुमचे इथे हे दोन्ही झाले. मला एक सांगा ना, ॲज अ मंडळाचा कार्यकर्ता म्हणून जास्त रिस्क फॅक्टर कशामध्ये असतो? जिवंत देखावे की मेकॅनिझममध्ये? माझ्यामध्ये दोन्ही गेले हं, तर ते जिवंत आपण म्हणतो, हं, तो आपण 1 दिवसासाठी असतो आणि हं. चलचित्रामध्ये आपण करतो तो 11 दिवस चालतो. बरोबर. हं, मग आम्हाला असं वाटलं, आपलं 2 वर्षापासूनच करतोय आम्ही, जास्त नाही, की पाठी काय सीन आहे, हं, त्याच्यावरती आपण एक थोडंसं नाट्यात रूपांतर, हं, जसं आम्ही शिवाजी महाराजांवरती केलं आणि सिंदूरवरती केलं, ते अतिशय गाजलं. म्हणजे लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलं, की तो शो चालूच होता. त्याच्याशिवाय आम्ही हा जिवंत शो केला, की बाबा हे कसं झालं, काय घडलंय, आणि गेल्या वर्षी त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली. हं. तर एक हे साधारण आमच्यासाठी मला हे सांगा ना, की आता एक यावर्षी गणेशोत्सव आहे, तर त्याची तयारी कधीपासून असते आणि कशी असते? तर ह्या वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी आता आम्ही जूनच्या पहिल्या हं, आठवड्यात सुरू केली. आम्ही एकमेकाला कोऑर्डिनेट करून पाठपूजनाची तयारी, आणि त्याच्यानंतर एक आमची हॉलमध्ये बैठक होते. त्या बैठकीमध्ये कोणाच्या काही सूचना आहेत हं. किंवा वर्गणीला कसं जायचं, वर्गणी कशी मंडळात वाढली पाहिजे, किंवा या वर्षीचं थीम काय आहे, ते असं एक हॉल बुक करून आम्ही चर्चा करतो. आणि मग नंतर आता मला एक सांगा ना, की मूर्तिकार आणि मंडळ यांचं कोऑर्डिनेशन कसं आहे? मूर्तिकार, मंडळ आणि मूर्ती, हं, तिन्ही गोष्टी माझ्या मते एका ह्याच्यातच येतात. साधारण ती 88 88 किंवा 87 ची गोष्ट असेल.
आमचे प्रमुख मोहन कावले आणि रघुनाथ जटार, आमचा जो मूर्तिकार होता सागवेकर, जो आम्हाला पाहिजे तशा मूर्त्या बनवून द्यायचा. त्याचं निधन झाल्यानंतर मूर्त्या बनवायच्या कशा, कोणाकडे द्यायच्या, तर त्यांना असं एक आमचे देसाई नावाचे कार्यकर्ते होते त्यावेळेचे, त्यांना एक भाबल म्हणून जोगेश्वरीमध्ये आहे, तो छान मूर्त्या बनवतो. तर त्यांना भेटण्यास मोहन कावले, रघुनाथ जटार, वामन देसाई, जयराम गोळकर अशी व्यक्ती त्यांना जाऊन भेटते. आपण त्यांच्याकडे 4 ते 5 फुटाच्या वरती मूर्ती नसते, पण त्या बाकीच्या मूर्त्या बनवून देत असल्यामुळे त्यांच्याकडनं आपण पेंटिंग वगैरे आखणी सुबक त्यांची, त्यामुळे आम्ही च्या मंडळाने ती 5 फुटाची मूर्ती मंडपात घेऊन आली. पण कालांतराने मंडळात रघुनाथ जटार हे आर्टिस्ट असल्यामुळे मंडप अवाढव्य आहे आणि मूर्ती छोटी वाटते. तर साधारण 89-90च्या आसपास मंडळाला असं वाटलं काहीतरी मूर्तीमध्ये बदल केला पाहिजे. तर त्यांना विष्णू भाबलला विनंती केली, मोहन कावले आणि रघुनाथ जटार, जयराम गोळकर, वामन देसाई अशी जी आमची ठराविक मंडळ होती त्यांच्या वेळेला, की आम्हाला 8 ते 9 फुटापर्यंत मूर्ती हवी, काही करून तू पुढच्या वर्षी तयारीला लाग. तर ते विष्णू भाबल यांनी मनावर घेतला आणि लालबाग, हे तुम्हाला माहितीच असेल, लालबाग म्हणजे गणपतीचे हो. माहेरघर, तर मूर्तिकारांचं ते वास्तव. तर तिकडे हे विष्णू भाबल शोधात असताना त्यांना प्रसिद्ध मूर्तिकार, एक शेवटी मूर्तिकार दुसऱ्या मूर्तिकाराला मदत करतो, प्रसिद्ध मूर्तिकार मास्टर दीनानाथ वेलिंग, साधारण 87-88 ची गोष्ट असेल, त्यावेळेला त्यांना त्यांच्या संपर्कात आल्याने विष्णू भाबल त्यांना विनंती करतात की मला एक 8-9 फुटाची मूर्ती हवी आहे. तेव्हा मास्टर वेलिंग त्यांना सांगतात की माझ्याकडे एक साचा पडलाय जो 8-9 फुटापर्यंतच आहे, टिटवाळ्यामध्ये बसलेली मूर्ती आहे, थोडीशी साचा रिपेअरिंग करावं लागेल, कारण एक मूर्तिकार दुसऱ्या मूर्तिकाराला रिपेअरिंग करण्याबाबत माहितीच असतं. तर तो म्हणाले चालेल म्हणून. तसं त्यांनी भाबल यांनी तो साचा आपल्या कारखान्यामध्ये आणला आणि त्यातून मूर्ती काढून पुन्हा त्याचा एक साचा बनवून पुन्हा मूर्ती काढून आमचे जे मेन कार्यकर्ते आहे, म्हणजे मंडळाचे प्रमुख आहेत, ते असे परत 5-6 जण तिकडे गेले आणि त्यांना ही मूर्ती एवढी आवडली की त्यांनी ती फायनल केली आणि मंडळामध्ये येऊन त्या मूर्तीचं वर्णन केलं, सर्वांनी त्याला होकार दिला. आज जवळजवळ 36 ते 37 वर्ष ही मूर्ती कायम आहे. मूर्ती तर कायम आहेच, मूर्तिकार सुद्धा कायम आहे आणि मंडळ सुद्धा याला बॉन्डिंग आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी एका विषयात आम्ही, की ह्या 3 गोष्टीबद्दल म्हणजे मूर्तिकार, मूर्ती आणि मंडळाचं कार्यकर्त्यांचं विजन हे ह्या मूर्तीबद्दल कधीच, म्हणजे मला वाटत नाही, आमच्या काळात तर झालेलं नाही, आता पुढच्या काळात सुद्धा होणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळे मूर्ती ही प्रत्येकाच्या हृदयात बसलेली आहे, त्यामुळे या मूर्तीमध्ये बदल तर शक्य नाही. असा हा मूर्तीचा आमचा इतिहास आहे की ह्या मूर्तीबद्दल साधं धोतर बदली करायचं ठरलं होतं 2 वर्षापूर्वी, तर 70% कार्यकर्त्यांनी विरोध केला, म्हणजे कलर सुद्धा बदली करायचा नाही. एवढी श्रद्धा या गणपतीच्या मूर्तीबद्दल लोकांच्या मनात किंवा पार्लेकरांच्या मनात आता आहे, त्यामुळे त्याच्यात बदल करणं तर शक्य नाही. कारण मला पण आता कळलं की प्रत्यक्ष मास्टरांनीच तो साचा दिलेला. तर म्हणजे आम्हाला सुद्धा माहित हो. नसल्यामुळे ह्याच्यामध्ये ह्या मूर्तीचं स्वरूप जे आहे हे, म्हणजे मी स्वतः या चॅनलला सबस्क्राईब केल्यावरती ही मूर्ती त्यांनी पहिली चिंतामणी मंडळाला 1988 साली, त्याच्यानंतर 89ला ते वारले. म्हणजे त्याच्या आसपास आमच्या विष्णू भाबल मूर्तिकार यांच्याशी संपर्क होऊन ती मूर्ती इथे आली आणि 2-3 वर्षानंतर ती मूर्ती आमच्याकडे कायमस्वरूपी झाली. कारण ते भाबलनी सुद्धा 2 वर्ष तिला व्यवस्थित हे करण्यात 2 वर्ष गेली.
म्हणजे साधारण आमच्याकडे ही मला वाटते 90च्या आसपास सुरू झाली, की आज काय ती मूर्ती कायम आहे. मला एक सांगा, आता गणेशोत्सव सोडून अजून कुठले सामाजिक कार्य मंडळ करत असतात? गणेश उत्सव सोडून गणेश उत्सव तर चालूच होता आमचा. असं 50 वर्षीचं आम्ही म्हणणार टिळकांच्या हातात गणपतीची मूर्ती, एक मुंबईचं जे जो टिळकांनी सुरू केलं गणेशोत्सव, तर ते सर्व एकत्र येण्यासाठी वगैरे, तर आमच्या कार्यकर्त्यामध्ये असं एक कार्यकर्त्यांनी ठरवलं की बाबा आपण अजून काहीतरी करूया. मग काय तर ॲम्ब्युलन्ससाठी निधी गोळा करायचा तर शक्य नाही. माझ्या मते ती साधारण एक त्यावेळेला 2.5-3 लाखाची ॲम्ब्युलन्स असेल, अशी आम्ही किंमत आणून ठेवली होती. पण ते शक्य नाही आहे. मग काय करायचं असं प्रश्नचिन्ह आला. आमचे मंगेश कावले आर्टिस्ट तर होतेच. मग त्यांनी ठरवलं की आपण एक लॉटरी सिस्टम करूया. त्यातून काय उत्पन्न येईल ते आपण ॲम्ब्युलन्सला. तर त्यावेळेला आम्ही ₹10 तिकीट, ₹10 म्हणजे खूप. ₹10 तिकीट असं एक लॉटरी चालू केली आणि त्याच्यातून आम्हाला जे उत्पन्न आलं आणि आम्ही काही अशा जवळच्या लोकांना विनंती केली होती की कोणी आम्हाला मदत केली तर आम्ही त्याला मंडळाबरोबर सेकंड नाव देऊ. पण ती रक्कम 50% असेल तरच. तर आमच्या इथे एक संजय साठे, एक इंजिनिअरिंग कंपनीचे मालक होते. त्यांच्यापर्यंत आमचे काही कार्यकर्ते पोचले. नंदकुमार साठा म्हणून आमचे कार्यकर्ते होते, त्यांच्याशी चांगलं होतं. त्यांनी त्यांना प्रस्ताव ठेवला की असं आम्ही एक 50 वर्षी ॲम्ब्युलन्स घ्यायचं ठरवतो. तर त्यांनी हरकत नाही, माझ्या वडिलांच्या नावाने अर्धी किंमत मी देतो. आणि ते त्यांचं वडिलांचं नाव विनायक साठे स्मरणार्थ आणि एका साईडला शुभाशुभ गणेशोत्सव मंडळ असं नावाने ते आम्ही ॲम्ब्युलन्स सुरू केली. तर आमची चर्चा झाली. ॲम्ब्युलन्स हा विषय आला का, अरे दुसऱ्या वर्षी ते ॲम्ब्युलन्स कूपर हॉस्पिटलजवळ असते किंवा ते आमदाराची, नगरसेवकाची 2 वर्षानंतर ती कूपर हॉस्पिटलजवळ असते. तर आपण चालू शकणार का? तर मंडळाला आपण एक रेकॉर्ड ठेवूया. मग आमच्यावर एक बुक ठेवलं की त्याच्यावरती एक ड्रायव्हर, तिचं डिझेल संपलेलं वेळेवर भरायचं. म्हणजे असं आमच्याच कार्यकर्त्यापैकी एकाला पगार देऊन चालू केला. आणि त्याच्यातच ॲम्ब्युलन्स चालू असताना दुसऱ्या वर्षी आमचे अध्यक्ष जितेंद्र गुलाब जोशी यांना पण कल्पना सुचली की गुजरातमध्ये शववाहिन्या आहेत, स्मशान लांब असल्यामुळे आपण चालू करूया. आणि त्यांनी गुजरातमधून शववाहिनी आणून आमच्या मंडळास दिली. तर मंडळाचा उत्साह अजून वाढला की बाबा हे आपण कार्य चांगलं आहे, ते आपण केलं पाहिजे. आणि मग ह्या 2 ॲम्ब्युलन्सवरती ड्रायव्हरचा पगार आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये पेट्रोल डिझेल भरणं हे सातत्याने चालू राहिलं. आणि पण मग हे पुढे सगळं मंडळाच्याच ह्याच्यावरून चालू होते की पर्सनली? मंडळाच्या ओके. खर्चातून ह्याच्यामध्ये जी काय वर्गणी येणार हा. त्याच्यातच उरलेल्या पैशातून वर्षभर हे सगळं कार्य चालू राहिलं पाहिजे. ॲम्ब्युलन्स बंद नाही पडली पाहिजे याची काळजी मंडळाने घेतली. दोन्ही ॲम्ब्युलन्स व्यवस्थित चालल्या. त्यांच्या डेट संपल्या. डेट संपायच्या वेळेला पुन्हा 2 ॲम्ब्युलन्स उभ्या करण्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न केले. त्यात आम्हाला छोट्या ॲम्ब्युलन्ससाठी आमची इथे बाबू वडापाव म्हणून फेमस आहे, त्याचे मालक विनेश शेताबराव, त्यांनी त्याच्या वडिलांच्या नावाने संपूर्ण ॲम्ब्युलन्सच आम्हाला देण्यासाठी मदत केली. आणि आम्ही मोठी ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी पुन्हा लॉटरी सिस्टम सुरू केली. लॉटरीचं तिकीट ₹100. अशा प्रकारे ते नाक्यावरती स्टॉल लावून बक्षिसं असा कार्यक्रम चालू असताना एक साधी व्यक्ती, दाते नावाचे गृहस्थ, ते लॉटरी तुम्ही कशासाठी करता आहात? मुलं म्हणाले ॲम्ब्युलन्स घ्यायची, आमची ॲम्ब्युलन्स
ची वर्ष संपली, 10 वर्ष संपली, तुला नवीन घ्यायची. अच्छा, असं बोलून ते तुमचा मेन प्रमुख वगैरे कोण आहे तर त्यांना आपण भेटू शकतो का? तर मी त्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. त्यांचे एक कॉमन मित्र होते, फूड पॉईंटचे मालक आमच्या इथे, सुहास विरकर. असा त्या चौघांचा संगनमताने आम्ही अशी अपेक्षा केली की ते 2 लाख रुपये देतील. पण त्यांनी संपूर्ण रक्कम चेक बनवून वा. दिला. म्हणजे आम्ही पण शॉक. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणूस. नाही तर आता सध्या मुंबईत पैसा गुजराती मारवाड्यांकडे आलेला आहे. आम्हाला पण बरं वाटलं की एक मराठी व्यक्ती, पूर्ण ॲम्ब्युलन्स, आणि आम्हाला छोटे ॲम्ब्युलन्स सुद्धा देणारी मराठी व्यक्ती, वा. बाबू वडापावचे मालक. कार्यकर्त्यांचा त्यांचा उत्साह अजून वाढला की बाबा ह्या ॲम्ब्युलन्स आपण. तर ती ॲम्ब्युलन्स घेताना आपण ती ॲम्ब्युलन्स, ती गाडी जी आहे इल्चरची कंपनीची गाडी आहे तशीच्या तशी घ्यायची, विदाउट बॉडी. तर त्याच्यात आमची थोडी किंमत वाचली. तर ती ॲम्ब्युलन्स तशीच, म्हणजे नुसती बॉडीची घेऊन मंडपाच्या शेड खाली वर्कशॉप टाईप तयार करून तिला छानसं असं मध्ये साईडला लोकांना बसायसाठी, आणि पाठीमागे एक स्लोगन, आम्ही जातो आमच्या गावा, म्हणजे ते असं पूर्ण स्टीलचं म्हणून अजून त्या गाडीला आकार दिला. त्यामुळे त्या गाडीचं वैशिष्ट्य असं, आम्ही त्या दात्यांना म्हणलं तुम्हीच याचं ओपनिंग करणार आहे. तर ओपनिंगच्या वेळेला असं त्यांना सुद्धा वाटलं की आताच झोपून जाऊया का गाडीतून. या असं मंडळाचं एक काही ना काही विजन चालूच असतं. आणि जवळजवळ आता हे 72 वर्ष यावर्षी लागेल. आता यावर्षीची कल्पना मंडळाची अजून काहीतरी वेगळी असणार. असं आमचं मंडळ समाजकार्यामध्ये वया वाटप चालूच असतं आमचं, किंवा कोणाला काय मदत हवी असेल. म्हणजे आता ते कसाबच्या वेळेला बॉम्बस्फोट झाला होता, विलेपार्ले टॅक्सी. आणि आम्ही मराठी त्या आमच्या मंडळाची ती बेंच असायची, बेंच हादरले, काहीतरी झालं. आणि असं विलेपार्ले पोलीस स्टेशनवरून मला फोन येतो, अरे कुठे आहेस, तुमची ॲम्ब्युलन्स घेऊन ये. आणि आम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन तिथे घटनास्थळी पोहोचतो. तर त्या अक्षरशः बॉम्बस्फोट एवढा तीव्र असतो की ते चिंधड्या झालेल्या असतात. आता त्यावेळेला आम्ही सगळेच जातो ॲम्ब्युलन्स बरोबर. मग ते सगळे तुकडे जमा करून ॲम्ब्युलन्समध्ये पूर्ण हायवेवरून भरले जातात. आणि ते सगळं टॅक्सी ड्रायव्हर आणि मागे असे 2च व्यक्ती असतात. त्या वेळेला हा जो सीन आहे, म्हणजे हा जो ही घडलेली घटना आहे, ती अक्षरशः अंगावर शहारा आणणारी होती. अक्षरशः दोन्ही बॉड्यांचे तुकडे हे ॲम्ब्युलन्समध्ये भरून आम्ही कुपर हॉस्पिटल येथे नेऊन सोडले. जवळजवळ ॲम्ब्युलन्समध्ये आमच्या 3-4 मुलांनी उलट्या केल्या. एवढं तीव्र भयानक ॲक्सिडेंट होता. तर त्या याच्यामध्ये आम्ही सुद्धा होतो सहभाग. तो एक ॲम्ब्युलन्सचा मदतीचा किस्सा, म्हणजे मदतीची घटना आम्हाला ती स्वतः आम्ही केल्यामुळे, की ॲम्ब्युलन्स उभी असते पण ॲम्ब्युलन्स कधी कामाला येईल सांगता येत नाही. जसं आता कोविडच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ 100-150 लोकांना ॲडमिट केलं आमच्या ॲम्ब्युलन्स धारकाला, किट देऊन त्यांना हॉस्पिटलपर्यंत न्यायचं काम, त्यांना बिल्डिंगमधून खाली उतरवायचं काम, म्हणजे हे सगळं समाजकार्य चालूच राहिलं. त्यामुळे आता जसं तुम्ही कोविडचं बोललात, तर त्यावेळेला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला भीती नव्हती का कोविडची? कोविड हा विषय असा झाला की कोविड चालू होता, पण आम्हाला असं वाटायचं की हा फसवा आहे. म्हणजे माणसं मरतायत, कधी असं काहीतरी असं विचारायचं काही कळायचंच नाही.
आम्ही आपले मास्क बांधून नाक्यावरती उभे. हम्म. तर मग ह्याचा मित्र हा झाला, त्याचा मित्र तो हम्म. झाला, ह्याला ऍडमिट करायचं, त्याला ऍडमिट करायचं. शेवटी ॲम्ब्युलन्स तर आपल्याकडे आहे, मदत तर केलीच पाहिजे. बरोबर. त्याच्यातून असा दुसरा विषय आला की तुम्ही रस्त्यावरचे भिकारी ज्या बिचारे आता अगदीच ज्यांची हालत खराब आहे त्यांच्यासाठी काहीतरी करा. तर त्याच्यासाठी आमचे जितेंद्र जोशी ते पुढे आले. एक संस्था आहे लायन्स क्लब नावाची, ती पुढे आली आणि यांच्या माध्यमातून त्यांना जेवण किंवा असं. पण आमच्या कार्यकर्त्यांनी हँड ग्लोव्ह, सॅनिटायझर हे सगळं सगळं व्यवस्थित त्याचं पालन करूनच काम केलं. पण असं म्हणजे भीती अशी कधी वाटली नाही. म्हणजे एक घटना तर अशी घडली की आमच्या जवळच्या एका बिल्डिंगमध्ये एका मुलीची आई वारते. तर त्या मुलीच्या आत्या आणि ती, कोविड म्हटलं आजूबाजूच तर कोण येणार नाही. बरोबर. तर ती आणि तिचं ती आई मृत आणि आम्ही असं तिला आम्ही ते पूर्ण प्रेत स्मशानापर्यंत नेऊन तिला फक्त असं हात लावून अग्नी देण्यापर्यंत. म्हणजे शेवटी माणूस आहे, माणसाला कधी मदत केली पाहिजे. ती फॅमिली मंडळाच्या जवळच असल्यामुळे आम्ही त्यांना मदत ही करणार भागच आहे. आणि मृत झाल्या होत्या. ते काय प्रोसिजर प्रमाणे तुम्ही स्वतः घेऊन जा किंवा काहीतरी ते BMC स्वतः घेऊन द्यायचे असं काहीतरी प्रकार असायचा मला वाटतं, पण हम्म. एक्झॅक्ट माहित नाही. पण हे त्यांचं मृतदेह ताब्यात दिलं होतं, त्यामुळे ते आम्ही त्यांना मदत केली. म्हणजे साधारण रात्री की 2-2:30 वाजले होते. पण असं नंतर असं कुठे भीती वाटावी असं वाटलंच नाही हे सगळं कार्य करत असताना की कोविड आहे. हे चर्चा व्हायची कोविड आहे की नाही. आणि मग गणेशोत्सव कसा होता तो 2 वर्ष तुमचा? ह्या 2 वर्षामध्ये तो 20 आणि 21. ह्या कोविड काळामध्ये हा. एक छोटीशी मूर्ती, छोटासा मंडप हम्म. आणि त्या पैशातून किंवा लोकांच्या आलेल्या मदतीतून धान्य वाटप किंवा काही लोकांना काही पैशाची मदत, जसं येईल तसं लोकांना मंडपातून मदत हे करत राहिलो. धान्य वाटप आम्ही मंडळाच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू केलं होतं की बाबा ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी. आणि त्यामध्ये एक ठेवलं होतं आम्ही विजन की बाबा ज्यांच्याकडे खरोखरच ताकद नाही, म्हणजे घरकाम करणाऱ्या, चप्पल शिवणारे किंवा वॉचमॅन, असे त्यांना पहिलं प्राधान्य दिलं. आणि हे शेवटचे 5-6 दिवस आम्ही धान्य वाटत होतो. 2 वर्ष कशी गेली कळलीच नाही. आता पुढच्या 2 वर्षामध्ये हे येते अमृत महोत्सवी वर्ष येते, तर त्याची कशी काय तयारी आहे? माझ्या मते त्याची तयारी आता हे 72 वर्ष जाईल. माझ्या मते 74-73 वर्षी याचा आराखडा आखला जाईल की तो 75 वर्ष कसं 50-60 नंतर 75 हो. हे अजून किती चांगलं करता येईल की जेणेकरून मंडळात उत्साह कायम राहील. कारण या मंडळाची ओळख एक भक्ती आणि लोकांची मदत, म्हणजे लोकांना मदत करणं हा उद्देश तुम्ही बघितलं. स्थापनेपासूनच मंडळ मदत करून स्थापन झालं, तर तो वारसा हा आतापर्यंतही चालू राहिला आहे. तर 75 वर्ष माझ्यामध्ये अजून धूमधडाक्यात करण्याचा माझ्यामध्ये आता माझ्या पण पुढची पिढी आलेली आहे मंडळामध्ये, ज्यांनी मुंबईचा बाप्पा नाव ठेवलं. दर्शन देसाई तुम्हाला बोललो, त्याच्याबरोबर उत्साही नवीन कार्यकर्ते आहेत. त्यांचं काय आता ह्याच्यामध्ये अजून भर पडणार आहे. तर त्यांच्या संकल्पनेतून, आमच्या संकल्पनेतून जसं आम्ही जुन्यांबरोबर घेऊन नवीन कामाला लागलो, तसं ते आमच्याबरोबर दोघं एकत्र होऊन 75 वर्ष अजून कसं सुबक करता येईल होईल आमची. अजून 1-2 वर्षांनी याच्याबद्दल फक्त तीच चर्चा असणार, 75 इयरला काय करायचं. नमस्कार गणेश भक्त सगळ्यांना. मुंबईच्या बाप्पातर्फे नमस्कार. मी दर्शन देसाई, मुंबईचा बाप्पा सुभाष रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष. नमस्कार. थँक्यू. तर मला एक तुमचा लोगो बद्दल सांगा ना, की हा एक तर ते नाव कसं पडलं आणि तो लोगो कसा काय डिझाईन केला? योगेश, कसं झालंय की मी ह्या मंडळात आता बघायला गेलास तर 30-35 वर्ष आहोत.
आणि आम्ही ग्राउंड लेवलवरचं काम केलंय. मी अध्यक्ष बनायच्या आधी मी ग्राउंड लेवलवरचं पण काम केलं. आम्ही वर्गणी काढली आहे, आम्ही स्वतः डेकोरेशन केलंय. तर आम्ही जेव्हा वर्गणी काढायला जायचो तेव्हा विलेपार्लेमध्ये जर बघायला गेलात तर खूपशे मंडळ आहेत. आणि जेव्हा जेव्हा आम्ही वर्गणी ही काढायचो तेव्हा लोकांना थोडंफार कन्फ्युजन असायचं इन टर्म्स ऑफ ही वर्गणी आम्ही कोणाला देतोय. तर जसं आमच्या इथे बघायला गेलं तर बटन फॅक्टरी म्हणून पण हा गणपती फेमस आहे. आमच्या इथे एक मोठंसं दुकान आहे ज्याचं आम्ही कांचन म्हणतो, दुधाची डेअरी आहे. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण तो गणपती फेमस आहे. तर कन्फ्युजन खूप व्हायचं इन टर्म्स ऑफ ही वर्गणी देतो कोणाला आम्ही. तर तेव्हा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी थोड्या वर्षांमध्ये असा विचार केला की आपण पण आपल्या गणपतीच्या बाप्पाला एक नाव दिलं पाहिजे. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही जो विचार केला आणि मग मी 2-3 नावं विचार केली आणि ती मंडळात ठेवली. जे आमच्या सगळ्या कार्यकर्ते आहेत त्यांना ठेवली. मग त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की लोक आजकाल म्हणतात की विलेपार्ल्याचा विघ्नहर्ता या या आपण म्हणतो लालबागचा राजा, ह्या गोष्टी मला नको होत्या. इन टर्म्स ऑफ राजा म्हणाला या विघ्नहर्ता म्हणाला. मी म्हणालो की गणपती जेव्हा आपण म्हणतो हा बाप्पा म्हणाल्यावर ही पूर्ण गोष्ट कंप्लीट होते. म्हणजे आपण कधीही कुठचाही वर्ड यूज केला की कसं होतं गणपती बाप्पा म्हणतो आपण. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही जो विचार केला हे नाव आमच्यासाठी आलं. तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी विचार करता या सगळ्यांचे वोट घेण्या करून आम्ही तो मुंबईचा बाप्पा हा वर्ड एक्झिट झाला. आता जर बघायला गेलं जेव्हा आम्ही वर्गणी काढायला जातो या वर्गणी घेतो त्या पॉईंट आम्ही मुंबईच्या बाप्पानी हे वर्ड फेमस करून आम्ही त्या बाप्पाला हे नाव दिलंय. तसं हे नाव जनरेट झालं आणि आता बघायला गेलं 3-4 वर्ष लोक आम्हाला सुभाष रोड सार्वजनिक गणेश मुंबईचा बाप्पा ह्या म्हणून आम्हाला ओळखतात. म्हणजे हे नाव जसं आम्ही जे थॉट प्रोसेस सगळ्यांनी मिळून केलंय आता ते प्रचितीत झालं. तर आता हा जो लोगो आहे ना, या लोगो बद्दल सांगा ना, की ह्याची डिझाईन कशी काय केली? कसं झालं की नाव तर आम्ही ठेवलं होतं पण त्याच्या मागे काहीतरी आपण त्याला एक लोगो देऊया, एक चिन्ह देऊया. हा विचार कसा आला की आधीपासून पुराण्या काळात पण आपण बघितलं की काही गोष्टी त्याच्यामध्ये चिन्ह असायचं. राईट फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आपण जेव्हा करू त्याच्यामध्ये काही काही चिन्ह असायची. कशाला काही नाव दिलं की चिन्ह असायचं. मग आम्ही तो विचार केला. त्याचा महत्व खूप आहे चिन्हाचा. पण फक्त लोगो हा डिझाईन करणं इज नॉट इम्पॉर्टंट. त्याच्या मागचा एक हेतू असलं पाहिजे. जसं जर तुम्ही लोगो बघितला तो आमचा अष्टगण लोगो आहे त्याच्यामध्ये त्याचा विचार काय आहे की आम्ही जे मंडळ आहोत ते सगळे कार्यकर्ता सगळे एकत्र राहूत हा एक विचार घेतला होता. त्याच्यामध्ये एक चिन्ह टाकलंय ज्याच्यामध्ये आपलं लोकेशन जसं विठ्ठलाच्या देवाचं बघितलं त्याच्यामध्ये एक तो टीका लागतो तो आम्ही त्याच्यात यूज केला आहे. त्याच्यानंतर तो कलर बघितला त्याचा तो सूर्याचा कलर आम्ही घेतलाय ज्याच्यामध्ये प्रकाश होईल. म्हणजे हे मंडळ हे पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप प्रसिद्ध होऊ त्या पॉइंट ऑफ व्ह्यूचा विचार केलाय. त्याच्यानंतर ते अक्षर बघितलंस तर अक्षरामध्ये मुंबईचा बाप्पा जे वर्ड यूज केले ते नवीन आहे काहीतरी. म्हणजे त्या थॉट प्रोसेसनी हे पूर्ण चिन्ह बनवलं गेलंय. म्हणजे तो जो एक लोगोचा थॉट प्रोसेस आहे तो एक न्यूमरोलॉजिकल लेवलवर आम्ही क्रिएट केला आहे. म्हणजे ते मुंबईचा बाप्पा आणि हा लोगो हा एक पूर्ण कम्प्लीट पॅकेज क्रिएट होतं आणि त्या चिन्हाने आता आम्हाला या मंडळाला लोक ओळखतात. अजून एक आता सगळ्यात मंडळ बोललं तर सगळ्यात एक कठीण भाग होतो तो म्हणजे वर्गणी काढायला. कारण आता कसं जॉब्समुळे काही जणांना जमत पण नाही. बरेच प्रॉब्लेम पण तुमचे तर आम्ही बघितलं तुमचे ते डिजिटल वर्गणी पण आहे. तर त्याबद्दल सांगा ना. कसं झालं की जसं आम्ही ट्रेडिशनली आपण बघितलं की सगळे मंडळ वर्गणी एक पावती बुकनीच फाडतात. ते आपण पावती बनवतो आणि ती देतो. आता आपण जर बघायला वर्ल्ड डिजिटली होत चाललंय. एआयचा वर्ल्ड आलाय, डिजिटल होत चाललंय. त्या पॉइंट ऑफ व्ह्यू मी 4-5 वर्ष अगोदर आम्ही हा विचार केला की का नाही आपण एक असं काहीतरी कॉन्सेप्ट क्रिएट करू ज्याच्यामध्ये डिजिटली वर्गणी फाडू. त्याच्यामध्ये काय होतं की आपण जे अहवाल छापतो हे आपण जे रिसीट बुक छापतो त्याचा खूप खर्च बघायला गेला तर मोठा खर्च आहे. मग आणि होतं कसं की आपण सगळ्यांना अहवाल देत नाही. जसं ज्याला आपण मॅगझिन म्हणतो या अहवाल म्हणतो ते आपण सगळ्यांना देत नाही आणि सगळ्यांना ती उत्सुकता असते की मला पण मिळावी आहे. मग मी हा पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही एका फर्मशी कनेक्ट करून एक डिजिटल वर्गणी म्हणून कॉन्सेप्ट केला माय फेस थ्रू. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर दिल्यावर तुम्हाला इमिजिएटली तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमची पावती मिळते. त्याच्यामध्ये की तुम्हाला जो अहवाल आहे तो पण डिजिटली मिळतो. गणपतीचे आमचे फोटोज आहेत जे आम्ही फोटोग्राफी करतो ती फोटोज काढतो ते तुम्हाला सगळ्यांना दिसायला मिळत नाही. तर त्या ऍप थ्रू तुम्ही ते फोटोज बघू शकता. तुम्ही तो गणपती युट्यूबवर लाईव्ह बघू शकता. जसं तुम्हाला आगमन म्हणाला त्या विसर्जन म्हणाला त्या खूपच्या वेळी काही काही इव्हेंट्स होतात तेव्हा त्याचं जे लाईव्ह प्रिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही त्या ऍप थ्रू बघू शकता.
ह्या खूपशा गोष्टी आम्ही इन्व्हॉल्व केल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जी वर्गणी दिली आहात आम्हाला, त्या वर्गणी मिळते ती तुम्ही तुमच्या रेकॉर्डमध्ये पण असते. म्हणजे हे सगळं प्लॅटफॉर्म डिजिटल केलंय आणि लास्ट 4 वर्ष हे आम्हाला खूप हेल्पफुल होतंय. नाव काय त्या ॲपचं? मायफेस्ट म्हणून एक ॲप ओके. आहे. त्याच्या थ्रू आम्ही हे वर्किंग केलं. ओके. आणि मग ते कसं चालतं, म्हणजे त्याची प्रोसेस काय आहे? प्रोसेस बघायला गेलं तर काही नाही की तुम्हाला तुमच्या गणपतीच्या मंडळाचं पूर्ण डिटेल्स द्यावी लागतात. रिसीटवर तुमच्या गणपतीच्या बाप्पाचा फोटो येतो आणि ज्या नावाने तुम्ही वर्गणी पाडली आहे की त्या नावाने रिसीट तुम्हाला इमिजिएटली तुमच्या व्हॉट्सअपवर मेसेजवर येते. ओके. इट्स अ सिम्पल वर्किंग करून एक ॲप प्रोसेस डिजिटली आम्ही तो प्रोग्रेस केला आहे. तर आता मंडळ बोललं की मंडळामध्ये बरेच काही इव्हेंट्सही होतात. तर तुमचं सांगा ना, की तुमच्या मंडळामध्ये काय इव्हेंट्स होतात? ती बघायला गेलं ना की आमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मंडळ जे आहे आम्ही काही ना काहीतरी दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करायला प्रयत्न करतो, ज्याच्यानी लोकांचं या प्रॉबेबली म्हणून जे अ, गरीब लोक आहेत त्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय आम्ही त्यांच्यासाठी चांगलं करू शकतो, त्या बाप्पाच्या कृपेने आपण काय नवीन करू शकतो त्यांच्यासाठी हा आम्ही प्रयत्न करतो. जसं कोविडमध्ये जसं तुम्हाला अशोक कावलेंनी सांगितलं की आम्ही खूपशा लोकांना जेवण दिलं आणि काही काही केलं. आम्ही दर लास्ट 3-4 वर्ष आम्ही पुस्तक वाटप करतो. जेव्हा शाळा सुरू होतात तेव्हा आम्ही पुस्तक वाटप करतो. आम्ही दिवाळीला फराळं दिली आहेत. गावाला जाऊन कुठे कुठे गावाला फराळ वाटले आहेत. त्याच्यानंतर कुठेतरी जाऊन आम्ही कुठेतरी गावात जाऊन आम्ही फर्स्ट एड किट वाटलंय. ह्या सगळ्या गोष्टी काही ना काहीतरी थ्रू सोर्सेस जेव्हा असं वाटतं की काहीतरी आपल्याला करावं, त्या गणपतीच्या बाप्पाच्या कृपेने आम्ही ते पुढे घेऊन जातो. आणि थोडाफार आम्ही प्रयत्न करतो की काही ना काहीतरी सोशल कॉज जे आम्ही करू शकतो, तो प्रयत्न असतो मंडळाचे. म्हणजे बाप्पाच्या कृपेने दरवर्षी काही ना काहीतरी आम्ही करतोच आहोत आणि त्या कृपेने आम्हाला यश मिळतंय. दॅट्स मोर इम्पॉर्टंट. तर दादा, आता आपण आपल्या फायनल सेगमेंटवर आलोय, की ह्या लोकांकडून आपण काय शिकू शकतो. त्याच्यामध्ये मी काही आहे ना मंडळांची नावं सांगेन. त्यांच्याकडून तुम्ही सांगा, की या मंडळांकडून काय शिकण्यासारखं असतं. सगळ्यात पहिलं तर लालबागचा राजा. लालबागचा राजा हा मंडळाचं जे एवढी अलर्ट गर्दी होते आणि तिला कंट्रोल करणं, म्हणजे होतं काही काही छोटे मोठे किस्से होतात, पण तरी पण ते मॅनेज करणं तितकंसं सोपं नसून सुद्धा ते मॅनेज करू शकतात. हा एक त्यांचा म्हणजे त्या 11 दिवसामध्ये ते शक्य नाही की बाबा एवढी अलर्ट गर्दी आणि त्याला सगळ्यांना कसं नियोजन आखणं, त्यांचं त्या कमिटीचं कौतुक आहे. ते दुसरं आपण मुंबईचा राजा गणेश गल्ली. गणेश गल्लीचा एक मी स्वतः आमचं जे क्रिकेटच्या माध्यमातून त्यांची सुद्धा टीम होती, गणेश गल्ली आमची पण टीम होती, साई क्रिकेट क्लब आमच्या बाजूला मॅथलेस होती, ती नावाजलेली असल्यामुळे जर असं गणेश गल्लीचं एक वैशिष्ट्य आम्हाला माहिती होतं की तो सकाळी 8 वाजता निघतो. तर आम्ही असे 2-3 जण बाईकवरून तो 5च्या बाजूने निघून बाहेर येईपर्यंत, आणि मला वाटतं त्याच्याच पाठोपाठ तेजू व्हायचा, मग तो पण म्हणजे एक टाइम दर्शन मॅनेजमेंट. घ्यायची ती हा. आम्हाला पण उत्सुकता असते आणि त्यांची ती मॅनेजमेंट किंवा ह्या टायमावरती गणपती निघतो, हा एवढं रात्रभर जागरण करून, आणि त्याच्या पाठोपाठ तो तेजुगा पण निघतो. म्हणजे ते जरा असं पुढे चिंचपोकीचा चिंतामणी. चिंचपोकळीचा चिंतामणी हा गणपती जरी जुना असला पण हे आता 4-5 वर्षामध्ये त्यांनी जो आपला स्वतःचा ठसा उमटवलाय, ते एक म्हणजे त्यांची मॅनेजमेंट किंवा त्यांनी काही तयारी केली, ते एक ॲप्रिशिएट आहे. म्हणजे खरोखर अचानक हा गणपती जुना होताच, पण तो पिक्चरमध्ये म्हणतात ना प्रसिद्धीसाठी कार्यकर्त्यांनी मेहनत केली, ती एक चांगली आहे. आता पुढचं आणि शेवटचं केशवजी नाईक साहेब. केशवजी नाईक चाळीबद्दल जे आपलं लोकमान्य टिळक, त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी टिळकांची परंपरा कायम ठेवली. तीच मूर्ती, तो साधा उत्सव. कारण लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करायला सांगितला होता, तो तुमच्या परीने आपण वाढवत नेला, पण
गणेशोत्सवामध्ये तुम्ही एकत्र या हम्म. या भावनेने सुरू केला. तर तो लोकमान्य टिळकांच्या विचारावर वारसा हक्क चाललेला गणपती उत्सव आहे. तो तसाच चालू राहतोय हे खूप आनंदाचे आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे की बाबा हा गणपती उत्सवाला लोकमान्य टिळकांच्या पासून सुरू झालेला तसाच त्याच पद्धतीत साजरा होतोय. तीच मूर्ती, तोच सगळा उत्साह, ते खरं हम्म. त्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. तर ठीक आहे दादा, धन्यवाद. तुम्ही इतका आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? मला असं वाटतं की आपण काहीतरी करतो. हम्म. इतकी वर्ष आपण जे काही केलं ते तुमच्यासारख्याच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार. एक म्हणजे आनंद झाला तर आहेच की बाबा आपलं आपण गणपती म्हणजे काय करतो, किती समाजकार्य करतो हे तुमच्यासारख्या लोकांच्या ह्याच्यातून माध्यमांपर्यंत जाणार किंवा हे प्रसिद्ध होणार. हम्म. तर तुम्हाला सुद्धा शुभेच्छा की धन्यवाद. तुम्ही हे सगळं असं चालू ठेवा आणि आम्हाला बोलवत राहा. नक्की नक्की. तर ठीक आहे, तुम्ही सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते. तुम्हाला कसं वाटला या मंडळाच्या बाप्पाचा इतिहास, आणि अजून कुठचा इतिहास तुम्हाला ऐकायला वाटेल तेही कमेंट करा. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.